हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण कोळंबी फ्राय केलेली आहे. ज्या पद्धतीने आपण चिकन फ्राय करतो त्याच पद्धतीने आपण कोळंबी फ्राय आज केलेली आहे. कोळंबीची भजी तयार करण्यासाठी आपण पावशेर कोळंबी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ पाणी घेऊन आपण 2 वेळा पाणी घेऊन धुवून घेतलेले आहेत. मी कोळंबीची भजी तयार करण्यासाठी कोळंबी अख्ख्याच ठेवलेल्या आहेत. जर तुम्हाला तुकडे करायचे असतील तर तुम्ही एका कोळंबीचे 5-6 तुकडे करून घेऊ शकता. यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आपण 1 चमचा टाकत आहे. चवीसाठी मीठ टाकत आहे. लाल तिखट पावडर आपण 1 चमचा यामध्ये घालत आहे. 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद पावडर घालत आहे. तांदळाचे पीठ आपण अर्धी वाटी घालत आहे. 2 चमचे आपण मैदा घालत आहे. चिकन 65 मसाला तो 2 चमचे घालत आहे. आणि कॉर्नफ्लॉवर 2-3 चमचे आपण यामध्ये घालत आहे. यामध्ये आपण थोडासा लिंबूचा रस घालत आहे. 1 चमचा विनेगर घालत आहे. आणि हे सर्व मसाले आपण कोळंबीला चांगले एकत्र मिक्स करून लावून घेणार आहे. थोडेसे पाणी घेऊन आपण हे सर्व मसाले कोळंबीला चांगले एकत्र मिक्स करून लावून घेणार आहे. बेसनची पोळी तयार करण्यासाठी मी एका वाटीमध्ये बेसनचे पीठ, पाणी, त्यामध्ये थोडं मीठ आणि मिरची पावडर, ओवा टाकून पीठ बेसनची पोळी तयार करण्यासाठी एकत्र मिक्स करून घेतलेले. अर्धी वाटी राहिलेले बेसनचे पीठ आपण यामध्ये मिक्स करून सर्व मसाले एकत्र कोळंबीला लावून घेतलेले आहेत. मसाले लावून घेतल्यानंतर कोळंबी आपल्याला 5-10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवायचे आहेत. नंतर आपण कोळंबी तळण्यासाठी तेल कढईमध्ये गरम केलेले आहे. आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण आता कोळंबी एक करून सोडून तळून घेत आहे. कोळंबी तळण्यासाठी आपण तेल गरम केलेले आहे आणि मीडियम गॅसच्या आचेवरती आपण कोळंबी दोन्ही बाजूंनी चांगल्या तळून घेणार आहे. कढईतील तेलामध्ये जेवढ्या कोळंबी बसतील तेवढ्या आपण तळण्यासाठी सोडत आहे. तर कोळंबीची भजी तयार करत असताना आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार यामध्ये बारीक चिरलेला कांदा किंवा कोथिंबीर किंवा हिरवी मिरची आणि एखादे अंडे मसाल्यामध्ये घालून तीही आपण आपल्या आवडीनुसार कोळंबी तळण्याच्या अगोदर आपण आपल्या आवडीनुसार कोळंबीमध्ये एकत्र मिक्स करून 5-10 मिनिटे मुरत ठेवू शकतो. आणि नंतर गरम तेलामध्ये कोळंबी भजी तळून घेऊ शकतो. तर आज आपण अशा पद्धतीने कोळंबी भजी तयार केलेली आहेत. आणि त्याचा कलरही किती छान आलेला आहे. आणि भजी तळून झाल्यानंतर आपण ते आता काढून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपण कोळंबीची भजी तयार केलेली आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.